प्लीज. रुपनार विराज रुपनार नो स्ट्राइकिंग एंड पर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज वैभव जाधव. पहली गेंद थी, गेंद को बिल्कुल पंच किया, गेंद डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा पार करती हुई गेंद पहली गेंद पर चौका आ रहा है. नो बॉल का भी डिसीजन आता हुआ वहां पर मुख्य अंपायर के द्वारा. नो बॉल के साथ बॉलर नेम प्लीज. एक फिल्डिंग टीमचा अतिरिक्त खेळाडू इकडे 12th मान स्कोररकडे असणे गरजेचं आहे प्लीज. दोन्ही टीमचे 12th मान कृपया स्कोररकडे या. दोन्ही संघाचे 12 खेळाडू, अन्यथा मॅच सुरू होणार नाही याची नोंद घ्या. विरे सर, आपल्या मैदानाच्या बाहेर जे कंपाऊंड आहे गेटच्या बाहेर तिथं रसाचं काही दुकान आहे, तिथं कोणाची तरी आपल्या गाड्या आहेत, ते दुकानदाराला थोडासा त्रास होतो. आपण त्या थोड्याशा गाड्या बाजूला घ्यायला विनंती करूया. कृपया निश्चितच ज्यांच्या गाड्या त्या रस्त्याच्या दुकान समोर लावलेल्या आहेत त्यांना विनंती असेल की आपल्या गाड्या बाजूला काढून घ्यायच्यात. विरे सर, नंबर आहे त्या गाड्यांचे MH 45 AZ 1235 आणि दुसरे आहे DT 9666 9666 MH 13 DT 9666 दुसरी गाडी आहे. या चालक मालकांनी गाड्या थोड्याशा बाजूला लावा अशी विनंती. धन्यवाद. विरे सर, नो बॉलचा इशारा होतोय. नो बॉल का डिसीजन आ रहा है वहां पर. बिल्कुल पंढरपुर कृषि चषक 2026 आज का पहला दिन, पहले दिन का तीसरा मुकाबला इसी पे चल रहा है. पंढरपुर वॉरियर्स वर्सेस विरे सर, सुनील कदम साहेब सेल्स मॅनेजर, त्यांचं आगमन झालं. स्वागत करूया. आज बर्थडे पण त्यांचा आहे. आपल्या स्पर्धेच्या वतीने त्यांना शुभेच्छा पण देऊया. सुनील कदम साहेब, वेलकम. पंढरी वॉरियर्स वर्सेस बिल्कुल मुकाबला है. न्यूट्रिशन मास्टर सोलापुर के बीच में ये आज की तीसरी जंग इस वक्त शुरू बिल्कुल जारी है मैदान में. गेंदबाज यार राजेश. सुनील कदम साहेब या जरा मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत इथे. हवे चेंडू या ठिकाणी झेल नाही होणार आहे. झेल घेताना अगदी 100% एफर्ट लावला आहे, परंतु आज सफल आणि त्या ठिकाणी मात्र जीवनदान फलंदाजाला जरूर लाभलंय. 8 धावा ना बाद 3 चेंडू नंतर या ठिकाणी सध्या खेळ आहे. एकूण पाहिलं तर पंढरी वॉरियर्स सध्या बॅटिंग करताना टीम आहे. विरोध असेल ती मात्र न्यूट्रिशन मास्टर्स सोलापुर. बिल्कुल इस बार मानना चाहते थे गेंद हवा में, फील्डर तैनात थे, कैच छूटा फिर से और एक कैच छूट रहा फील्डर के हाथों से. पिछला कैच छूटा था वहां पर, इस गेंद में भी कैच छूटा. नतीजा 2 रन मुकम्मल कर लिया. बल्लेबाजों ने रन संख्या 2 के साथ आगे बढ़ रही है. पंढरी वॉरियर्स टीम इस वक्त 10 रन के ऊपर. ये यादगार टूर्नामेंट पंढरपुर कृषि जाऊया मैदानात. हा ड्राईव्ह लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दरम्यान व्हॉट अ शॉट, पॉवरफुल स्ट्रोक, रोख आणि ठोक, कडक कडकडीत प्रहार. पंढरपूर कृषि चषक चौकार 4. धावसंख्येत बदल होतोय. 14 बाद 14 बने हैं. पहला और इस वक्त जा रही है आज की तीसरा मुकाबला बिल्कुल इस वक्त शुरू है. पंढरी वॉरियर्स वर्सेस न्यूट्रिशन मास्टर सोलापुर के बीच में ये जंग इस वक्त जारी है. मैदान में पहला और चल रहा है. 14 रन बन चुके अब तक. और खूबसूरत स्ट्रोक, बहुत बढ़िया स्ट्रोक का गैप मौजूद है वहां पर. शॉट एक्स्ट्रा कवर और बैकफुट पॉइंट के बीच में से गेंद को बिल्कुल बाउंड्री के पार भेजा बल्लेबाज वहां पर. वैभव के बल्ले से ही आता हुआ चौका और इसी के साथ ओवर की समाप्ति हो रही है. पहले ओवर का खेल लगभग पूरा हो रहा है. रन संख्या पहुंच चुकी है 18 रन बगैर किसी विकेट के नुकसान के. पंढरी वॉरियर्स या ठिकाणी प्रथम बॅटिंग करताना टीम आहे. सलामीची जोडी मैदानात आहे. वैभव आणि विराज. पहिलं षटक या ठिकाणी संपवलं राजेश गुंजवटेनं आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजांनी पुन्हा वर्चस्व ठेवलंय. नामास सुरुवात केलेली आहे. स्पीड ठेवा. पंच अथर्व सर, जरा घाईने खेळा, स्पीड न खेळा. आता मात्र षटक क्रमांक 2 घेऊन येताना गोलंदाज
डावखुरा फलंदाज स्ट्राईक वर सध्या. नो बॉल इशारा येतो पंचांचा. 9 बॉलनिशी धावात बदल होईल. धावसंख्या या ठिकाणी वाढेल. वाढती धावसंख्या 19 धावा. गोलंदाजाचं नाव जरा कळवा. गोलंदाजाचं नाव कळत नाही इकडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी. राजसाहेब जरा गोलंदाजाचं नाव सांगा. बाबरसाहेब गोलंदाजी करताना दिसत आहेत. बाबरसाहेबांची चांगली गोलंदाजी. पहिला वाईट जरूर, परंतु त्याच्यानंतर त्यांची वापसी चांगली झालेली आहे. कारण माणूस म्हणल्यानंतर चुकतो, परंतु चूक सुधारणं आणि चूक सुधारणारा मात्र नक्कीच प्रगती करणारा व्यक्ती आपण म्हणत असतो. प्रगती करणं फार महत्वाचं. ओहो, मिड विकेट क्षेत्रामध्ये जबरदस्त पुल शॉट. कडाकीदार फटका. बॅकफुट वरती मात्र हा रोहित शर्मा काइंड ऑफ शॉट. फटका मात्र आलाय फलंदाज वैभव जाधवच्या बॅटमधून. निश्चितच दमदार प्रहार. पंढरपूर कृषी चषक षटकार. धावसंख्येत बदल 25 नाबाद. दुसरं षटक प्रगतीवर. पाव शतक या ठिकाणी मात्र धावपळीवरती लागलं जातंय. 25 रन्स. दरम्यान माननीय राजेश शिर्के मिस्टर अँड मिसेस दोघांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. शिर्के साहेब, नक्कीच आपण या ठिकाणी अगदी सपत्नीक भेट देत आहे आपल्या स्पर्धेला आणि आनंद घ्यायचा प्रयत्न असेल. नक्की इथं आल्यानंतर कसं वाटलं? काय भावना मनामध्ये? मला तेवढी कल्पना नाही आहे की पहिलंच चषक आहे तुमचं का काय, पण मी काल दर्शनाला गेलो होतो अक्कलकोटला. अक्कलकोटवरनं पंढरपूरचं दर्शन घेणार होतो. आमचा मुलगा इथे ॲडव्हान्स पेस्टिसाइडला काम करतो, त्यामुळे आमची 1 वाजता मॅच आहे म्हणून मी थांबलो. म्हटलं इथलं मॅच बघून. मुलाची मॅच आहे पाहण्यासाठी या ठिकाणी अगदी तुम्ही दोघे. पहिल्यांदाच असा प्रयोग तुम्ही करत आहे, त्याबद्दल अतिशय आनंद वाटला. आणि अशाच पद्धतीचं विदर्भात फार मोठं आयोजन केलं जातं सगळ्या कंपन्यांचं, फार मोठ्या प्रमाणात. आणि आपणही तसा प्रयत्न आता सुरू केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. असंच तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाला पुढच्या वर्षी सुद्धा किंवा येणाऱ्या काळात आमच्यातर्फे अभिनंदन. आणि अशा याच्यापेक्षा पुढच्या वर्षी चांगले आयोजन करा. आम्ही काही ना काहीतरी मदत करू. क्या बात आहे शिर्के साहेब. नक्कीच खूप खूप आनंद वाटला या ठिकाणी ऐकून. शिर्के मॅम, नक्की या ठिकाणी चिरंजीव खेळणार आहेत थोड्याच वेळात. कसा उत्साह आहे चिरंजीवाला बघण्यासाठी मैदानात? ॲक्च्युली मुलगा खेळणार आहे म्हटल्यावर थोडंसं उत्सुकता आणि हे आहे. मनामध्ये काही बऱ्याच गोष्टी आहेत. तर छान वाटतंय म्हणजे. आणि मुलाला खेळताना बघून आनंद वाटेलच. यस. आणि सर्व ही स्पर्धा जी आयोजित केली गेलेली आहे, अगदी बघा, कुणाचा मुलगा खेळतोय, कुणाचा या ठिकाणी भाऊ खेळतोय, कुणाचं अनेक नातेवाईक खेळत आहेत. प्रत्येकाला या ठिकाणी ही स्पर्धा नक्कीच फार काही देऊन चाललेली आहे. एक वेगळाच आनंद या ठिकाणी देऊन चाललेले आहे. आपण एकमेकाबद्दलचं जे रिलेशन आहे, एकमेकाबद्दलचं ज्या मैत्रीचे बंध आहेत, बंधुत्वाचे जे नाते आहे, ते आणखी घट्ट होण्याला मदत होते अशा प्रयोगातून, अशा स्पर्धाच्या एकात्मतेला नक्कीच आपण म्हणतो ना की एक चांगला आपण जे म्हणतो ते सपोर्ट मिळतोय, आधार मिळतोय. आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हे लोक काम करत असतात, तर एकमेकाला मदतीची भावना चांगली तयार होते. ही सगळ्यात चांगली गोष्ट या चषकातून. अगदीच खरे, अगदीच खरे. आपल्या दोघांचं खूप खूप या ठिकाणी पुनश्च स्वागत. जाऊया मैदानात. या ठिकाणी विरेश सर, पहिला डाव चाललेला आहे. 46 धावा नाबाद आणि षटक क्रमांक 2. आज गेंद पे ऑन साइड के क्षेत्र में हल्के हाथों से गेंद को खेला. वहां पर सिंगल रन पूरा होता हुआ ओवर बिल्कुल पूरा हो रहा है. 2 ओवर की समाप्ति हो रही है. काफी आक्रामक इस मुकाबले में शुरुआत देखने को मिली है बल्लेबाजों के द्वारा. विराज 8 रन बनाकर, वैभव जाधव बिल्कुल 35 रन बनाकर 47 रन बने हैं. बिल्कुल 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. षटक संपले. 47 धावा
शून्य गडी बाद प्रथम फलंदाजी करतो या सामन्यात पंढरी वॉरियर्स संघ ने बिल्कुल वहां पर टॉस जीता था और पहले बल्लेबाजी इस मुकाबले में चुनी और वो डिसीजन है वो बिल्कुल सही साबित होता हुआ नजर आ रहा है जिस तरह की शुरुआत मिली है आरंभिक जोड़ी के रूप में। पंढरी वॉरियर सुपर नॉकआउट मध्ये आपण बघतोय पहिल्यांदा बॅटिंग 2 षटकात 47 विरेश सर आणि या ठिकाणी या सुद्धा संघानं अगदी तोडीस तोड पहिल्या डावाचा विचार करता ये जो क्रिकेट का स्तर बदला है कुछ ऐसे खिलाड़ियों ने क्रिकेट का स्तर ऊंचा लेने का काम किया है वो सनत जयसूर्या हो वीरेंद्र सहवाग हो शाहिद अफरीदी हो मैथ्यू हिरन हो रोहित शर्मा हो रिकी पॉन्टिंग का वो बिल्कुल मुझे अभी 2003 का वो वर्ल्ड कप याद है जिस तरह से फाइनल मुकाबला था 359 रन बने थे फाइनल में वो वर्ल्ड कप जब भारत की टीम खेली थी वहां पर दादा के नेतृत्व में यानी कि सौरभ गांगुली कप्तान थे इंडिया टीम के। अगदी खरं आहे क्रिकेटचा स्तर काळानुरूप बदलत गेला आणि तो अतिफास्ट झाला असं म्हणूया। आज बघितलं तर विराट युग रोहित युग पाहतोय त्याच्यानंतर आपण आज सूर्या युग बघतोय ब्रँडन मॅकलम नंतर आपण पाहिला एबी डिव्हिलियर्स अशा मात्र अनेक युगांना मैदानात बघितलं त्याच्या आधी सुद्धा अगदी श्रीलंकन बरेचसे मग मायला जयवर्धना युग होतं कुमार संगकारा युग होतं वेस्ट इंडियन लारा युग पाहिलं आपण त्याच्यानंतर पुढे गेल युग आले आणि अलीकडे तसं पाहिलं तर आणखी मोठमोठी नावं समोर येत आहेत। बिल्कुल जैसे जैसे स्तर बढ़ रहा है क्रिकेट की क्रेज बढ़ रही है वहां पर कई सारे सितारे चमक कर उभर कर नहीं आ रहे। हाल ही में देखा कि हमने अब नौजवान हमारे वैभव सूर्यवंशी जिन्होंने प्रदर्शन किया है ये भी काप क्रिकेट की दुनिया में नाम अब चर्चे में आ चुका है। अगदी वैभव सूर्यवंशी सारखे नवीन आणि युवा टॅलेंट आणि ते खेळाची परिभाषा परत एकदा बदलतायत। चलते हैं मुकाबले में इस बार गेंद को मारना चाहते थे गेंद बल्लेबाज को बीट कर रही है दिशा इन गेंद है अंपायर का कहना है व्हाइट का डिसीजन आता हुआ रन से आगे बढ़ती हुई 60 रन 60 रन के ऊपर पारी का तीसरा ओवर इस वक्त चल रहा है 45 रन बनाकर इस वक्त बल्लेबाजी चल रही है वैभव की। आज का पहला बिल्कुल अर्धशतक देखने को मिला माधव गार्गी के नाम पर बढ़िया गेंद के बाद थोड़ी सी टप्पा करने बाद हल्की सी उछाल ली थी गेंद कट करना चाहते थे गेंद बल्लेबाज को बीट करते हुए रुका हुआ स्कोर तीसरा और इस वक्त जारी है 60 रन बने पंढरी वॉरियर्स टीम इस वक्त इस मुकाबले में पहले बल्लेबाजी कर रही है। आक्रमण फिर से किया जैसे कि गेंद को खेला जा रहा है मिड विकेट की दिशा में गेंद निकल रही है फील्डर पीछे गेंद को फील कर लेते दूसरा लेना चाहते थे थोड़ी सी तालमेल की कभी वहां पर अंततः देखा कि फील्डर गेंद पर थ्रो किया दिया जाता था पीछे अपने पैरों को खींच लिया वहां पर ब्रेक लगाया पैरों पर सुरक्षित पहुंच गए बिल्कुल क्रीज में 61 रन था। गेंदबाज फिर से वहां पर तैयार वैभव गेंदबाजी करेंगे सामने है बल्लेबाज वैभव कैलाश गेंदबाजी करेंगे फिलहाल सामना करेंगे वैभव विराज माफ करना और ये खराब गेंद थी ये शॉर्ट गेंद आई इससे गेंद को हुक किया फाइनलिंग क्षेत्र में गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा बल्लेबाज विराज ने चौका उनके खाते में जुड़ा टीम के खाते में भी 4 जुड़े रन संख्या आगे पहुंचते हुए 65 के ऊपर 65 दावा। विराज रोपनरच्या खात्यामध्ये हा चौकार चाललाय वैभव जाधव 17 चेंडू 46 इतक्यात आपण वैभव सूर्यवंशीची चर्चा केली वैभव जाधवचं सुद्धा म्हणणं आहे हम भी कुछ कम नाही हम भी आखिर वैभवी है भाई। कैलास पुढील चेंडू क्लीन बॉल या ठिकाणी मात्र फलंदाज विराजला 3 ताड त्रिफळा चित केले 65 धावाची भागीदारी या ठिकाणी संपली आहे 65 धावाची भागीदारी मोडीत निघालेली आहे 65 एक गडी बाद षटक मात्र तिसऱ्या प्रगतीवर आहे आणि सामना तिसरा मैदानात या ठिकाणी चाललेला आहे पंढरी वॉरियर्स विरुद्ध न्यूट्रिशियन्स मास्टर्स सोलापूर असा सामना चाललाय टॉस जिंकून या ठिकाणी न्यूट्रिशियन्स मास्टरनं प्रथम बॉलिंग निवडली हो मला वाटतं या ठिकाणी पंढरी वॉरियर्सनं बॅटिंग निवडली आणि न्यूट्रिशन मास्टर्सना या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजी करायला संधी मिळाली कॅप्टन म्हटले आम्हाला मात्र या ठिकाणी टॉस जरी गमावलं तरी गोलंदाजी जी करायची होती तीच करता येते आणि मनासारखं घडलंय परंतु पहिल्या 3 षटकामध्ये या ठिकाणी अगदी 70च्या आसपास धावा गेलेले
त्यामुळे गोलंदाजी करण्याचा जो निर्णय होता किंवा मानस होता तो तेवढा मात्र या ठिकाणी सफल होताना दिसत नाही असं दिसतंय. कलया कलयाई का उपयोग किया वहां पर गेंद बिल्कुल पौधों के पास से घुमाना चाहते थे और घुमा दिया गेंद को डीप पर बैकवर्ड स्कोर लेगा और फाड़ने के बीच में से 4 रन. टायमिंग जबरदस्त. हा एक असा शॉर्ट ऑफ लेंथ उसळता चेंडू त्याला स्क्वेअर लेगला मात्र डिफ्लेक्ट केले आणि चौकार वसूल केलाय. चांगली बॅटिंग या ठिकाणी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेले आहे. धावात बदल होतोय. 59 एक गडी बाद. माफ करा 69 एक गडी बाद. इट्स नॉट 59 इट्स 69. स्पीड ठेवा जरा मैदानामध्ये. या ठिकाणी सामना थांबता कामा नये. 7 सामने खेळायचे 6 षटकाचे तर घाईने खेळा. 69 एक बाद. षटक संपलं ना. नवीन षटक ना. दरम्यान पुढील चेंडू आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये पुल शॉट आहे. सिंगल मिळेल. नवीन बॅटर सोपान कुंभार. बहात्तर धावा धावपल करतो या ठिकाणी. षटक क्रमांक या ठिकाणी चाललंय 4. नो बॉल इशारा का असेल. चेंडू नो बॉल आहे पण काय पाहूया. काहीतरी मला वाटतं मैदानात फिल्डिंग प्लेसमेंटचा रोल मोडलाय. फ्रीड असेल त्या ठिकाणी. आणि चेंडूचा टप्पा किंवा चेंडू टाकत असताना कुठल्याही निश्चितच फिल्डर जे आहे अर्थात क्लोजिंग फिल्डर जे आहे ते आडवी हालचाल करायची नसते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू. अक्षय साहेब तिकडे चांगली फिल्डिंग आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. 2 धावांनी टोटल वाढेल. 4थं षटक प्रगतीवर असताना धावसंख्या या ठिकाणी अगदी 74. सोपान कुंभार आणि वैभव जाधव अशी जोडी. सोपान यांच्या बॅटमधून तुफान. स्क्वेअर लेगला फटका. कडाकेदार दमदार असा प्रहार. पंढरपूर कृषी चषक षटकार. 80 टोटल. 3.3 षटकाच्या खेळानंतर राहुल गोलंदाजी करताना दिसत आहेत. 1 गडी बाद 80. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी मैदानात चाललंय ते मात्र 4थं. पहिला डाव मैदानामध्ये आपण बघतोय. न्यूट्रिशन्स मास्टर्स वर्सेस पंढरी वॉरियर्स असा हा मात्र सामना. आणि या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन बॅट्समननी केलेलं आहे पंढरी वॉरियरच्या. They choose to bat first and they are getting lot of success into it. वाईट चेंडूचा इशारा. डाऊन द लेग चेंडू. गोलंदाजी करताना राहुल दिसत आहेत. 4 चेंडू 12 धावा खर्चली आतापर्यंत त्यांनी. एकूणच दरम्यान परत एकदा हा चेंडू आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये चाललाय. त्या बाजूला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. फिल्डिंग चांगली झालेली आहे. बघा आपल्या स्पर्धेमधील प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये या ठिकाणी प्रत्येक संघ मैदानात या ठिकाणी जो आहे तो रंगीबेरंगी पोशाखामध्ये उतरतोय अर्थात किटमध्ये. अगदी फुलपाखरं इकडून तिकडे या फुलावरून त्या फुलावर अगदी बागडत राहावी उडत राहावी तसा नजारा दिसतोय मैदानात. रंगीबेरंगी सर्वजण मैदानामध्ये पोशाखामध्ये दिसत आहेत. 4 षटकाचा खेळ संपलाय. 84 धावा 1 गडी बाद. आणि या ठिकाणी अंतिम 2 षटकाचा खेळ बाकी आहे. इथे सुद्धा 100 जी आहे ती नजरेसमोर दिसते. दृष्टिक्षेपात आहे.
वैभव शिवाजी जाधव 18 चेंडूत 49 धावा करून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर खेळाडू आहेत. आणि त्यांच्यासोबत सोपान कुंभार. स्ट्राईकवर मात्र या ठिकाणी आता 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सोपान कुंभार दिसतील आपल्याला. यापूर्वी 2-3 अर्धशतक पाहिले आपण. जीवन नावाचे 2 खेळाडू, जीवन तळेकर आणि एक जीवन अर्धशतक. त्याच्यानंतर महादेव घाडगेचे जे अर्धशतक. डाऊन द लेग चेंडू चाललाय. वाईट बॉल. वाईट निश्चित धावसंख्येत बदल होईल. बदलती धावसंख्या 85 असेल. आणि निश्चितच वैभव जाधव कधी स्ट्राईकवर येतील आणि ते अर्धशतक कधी पूर्ण करतील याची उत्सुकता वीरेसर सर्वांना असेल. बिल्कुल सही कहा, वहां पर विकेट का पतन दूसरा झटका टीम के लिए होता लगता हुआ. बिल्कुल जब भी बल्लेबाज 49 पर होता है, 99 पर होता है और गेंदबाज 4 विकेट लेता है, हर किसी को लगता है, चाहे कमेंटेटर हो, खिलाड़ी हो, कि गेंदबाज 4 विकेट लेता है तो 5वां विकेट कब लेगा. बल्लेबाज 49 पर है तो कब अर्धशतक पूरा करेगा, 99 पर हो तो कब शतक पूरा करा, यही इंतजार होता है. विकेट नंबर दूसरा, बल्लेबाज आउट, सुधाकर आ चुके हैं. एक धाव मात्र या ठिकाणी अर्धशतकासाठी त्यांना हवे अपील. आणि अंपायर मात्र या ठिकाणी वरून बुर्ला म्हटले, बॉईज कूल डाऊन, इट वॉज नॉट एज, बॅटर इज सेफ. एक धाव पळून पूर्ण घेतली आहे लेग बाईज, पण ही धाव मात्र संघाच्या खात्यात जाईल. वैभव जाधव यांना अजून एक धाव अपुरीच आहे. टोटल 86 होतोय आणि 87 होतोय. आणि पुढे जाऊन मात्र आता सुधाकर देठे यांना स्ट्राईकवर बघणार आहे आपण. सुधाकर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे आणि आता दुसऱ्या चेंडूचा सामना करायचा आहे. वैयक्तिक इनिंगचा, वैयक्तिक डावाचा दुसरा मात्र चेंडू. व्हाईट बॉल. टोटल स्कोर वाढतोय तो या ठिकाणी निश्चितच 88. 2 गडी बाद. सुधाकर पुन्हा स्ट्राईकवर, परंतु वैभवच्या अर्धशतकाची चाहूल सर्वांना किंवा उत्सुकता सर्वांना. स्ट्राईकवर जायचा प्रयत्न वैभवचा. मिळेल स्ट्राईक. लेग बाईज धाव, 89वी धाव. आणि निश्चित वैभव ठरेल का 4था अर्धशतक वीर आपल्या स्पर्धेचा वीरेसर. 19 चेंडूत 49 with the 4 बाउंड्रीज and 4 sixes. बिल्कुल पहले 2 मुकाबले में 2 जीवन ने तबाही की, अर्धशतक की धुआंधार पारी के लिए. दूसरा मुकाबला वहां पर महादेव गाडगे ने अर्धशतक पूरा किया. अब इंतजार है यहाँ पर अर्धशतक का वैभव का. अच्छी गेंद बाहर के क्षेत्र में गेंद को खोला है. शॉर्ट में विकेट की दिशा में गेंद को रोका जा रहा है. अर्धशतक किसी के साथ पूरा हो रहा है. रन संख्या पहुंच चुकी है 90 रन. बिल्कुल 20 गेंदों में 50 रन की पारी, 4 चौके और 4 छक्के जड़े बल्लेबाज वैभव ने. कैलाश से गेंदबाजी करेंगे इस ओवर के अंतिम गेंद लेकर. सामना करेंगे सुधाकर. चेंडूत 50 त्या ठिकाणी नोंदवलेल्या फलंदाज वैभवच्या नावापुढे. नो बॉल का इशारा आता हुआ वहां पर स्कोर लेग अंपायर के द्वारा. 3 रन की दौड़ बिल्कुल पूरी हो चुकी है. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नो बॉल पुनश्च या ठिकाणी इशारा. आणि नो बॉल निश्चित फ्री हिट होईल. 5व्या षटकाचा अंतिम चेंडू फ्री हिट असेल का, तर यस. 90 धावा 2 गडी बाद या ठिकाणी. टोटल 94 धावा 2 गडी बाद टोटल या ठिकाणी आपल्याला दिसतोय. क्रिक हिरोज होती लाईव्ह स्कोरिंग आपल्याला बघायला मिळेल. आपण आपल्या मोबाईलवरती क्रिक हिरोज ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केलं असेल तर आपल्या स्पर्धेला सर्च करा. काय पाहूया इथं फायनल क्षेत्रात लॉंग लेग बाईज की आणखी काय पाहूया. यस, लेग बाईज. अंतिम चेंडूवर सिंगल. 5 षटकं संपली. 95 धावा 2 गडी बाद. आणि वैभव मैदानात या डावाचं वैशिष्ट्य ठरतोय, अर्धशतक वीर ठरतोय. अखेरच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. दरम्यान या सामन्यानंतर आणखी पुढील सामना असेल आणि निश्चितच
नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स वर्सेस ॲग्री योद्धा माळशिरस या संघांच्या दरम्यान पुढील सामन्याचा टॉस असेल. दोन्ही कॅप्टन माळशिरस ॲग्री योद्धा आणि नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स कॅप्टन टॉस स्पॉटला उपस्थित राहायचे. अखेरचं षटक या ठिकाणी किती धावा अपेक्षित आहेत असतील या ठिकाणी विरेश सर तुम्हाला बघितलं तर 95 100 सहज पार होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. बिल्कुल एक 15 के आसपास रन आएंगे इस ओवर में. आ चुका है छक्का, गेंद जा रही है बिल्कुल स्कोर लेके ऊपर से 120 के आसपास तक पहुंचेगी ये टीम. पंडरी वॉरियर्स की टीम अगर इस तरह से खेलते रहेंगे तो छक्का आ चुका है. ये वैभव के बल्ले से खूबसूरत पावर स्ट्रोक निकलता हुआ संदीप आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए. स्वागत उनका भी छक्के के साथ किया. वैभव ने रन संख्या इसी के साथ सैकड़ा पूरा होता हुआ 101 रन 2 विकेट के नुकसान पर गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए. संदीप सामने है वैभव, आक्रमण फिर से आक्रामक स्ट्रोक निकला है. गेंद गैप में लॉन्ग ऑफ से मारेगा, पार कर रही है. जैसे ही गेंद उनके बल्ले से लगी मानो इस गेंद पर मोहर नहीं बल्कि 4 रन की छाप छोड़ी थी बल्लेबाज ने. क्या खूबसूरत स्ट्रोक निकला. गेंद बाउंड्री लाइन के पार जा रही है 4 रन के लिए. रन संख्या 4 के साथ आगे बढ़ रही है. बढ़ता हुआ स्कोर 105 रन 10 आ चुके हैं पहले 2 गेंद पर रासर. अगदी खऱ्याने 120 प्लस 120च्या आसपास ही टीम जाऊ शकते. मार्ग मात्र या ठिकाणी नक्कीच त्यांना तयार झालेला आहे. प्लॅटफॉर्म ट्रॅक जबरदस्त. रनआउटचा खतरा. यस, बाद होतील फलंदाज. सुधाकर धावचीत आत्महत्या घडते मैदानात. इशारा है वाईट प्लस रनआउट. 106 धावा 3 गडी बाद. संघाचे संघ नायक मैदानामध्ये या ठिकाणी मिस्टर सुमित सर संदीप सर बघतो आपण. आणि संदीप सरांना या ठिकाणी आपण ऐकलंय की वैयक्तिक माझे शतक त्या ठिकाणी नक्की लावायचा मी प्रयत्न करेन, परंतु चेंडू शिल्लक या ठिकाणी राहिलेले नाही. केवळ 4 चेंडू आहेत. 4 चेंडू 106 धावा टोटल स्कोर आहे. 3 गडी बाद. उपस्थित सर्व क्रिकेट चाहत्यांचं मनपूर्वक स्वागत पंढरपूर कृषी चषकामध्ये. 23 चेंडूत 60. वैभव जाधव पुन्हा एकदा अर्धशतकवर सजलाय मैदानात. पुन्हा एकदा अर्धशतकी पाळी या ठिकाणी खेळून काढलेली आहे. 4था अर्धशतकवीर आपल्या स्पर्धेचा. पहिल्या सामन्यात 2 जीवन, दुसऱ्या सामन्यात महादेव आणि तिसऱ्या सामन्यात वैभव जाधव. संदीप नालंदवार सर आता फटका हवेत मिड विकेट क्षेत्रात जोरदार फटका. तिकडे दोघात तिसरा बसलाय घसरा. चेंडू मात्र शोधत राहिले. चेंडू या ठिकाणी ओहो 3 धावा की 2 धावा पाहूया. 3 जबरदस्त रनिंग. आणि या ठिकाणी बघितलं तर 109. संदीप सर पहिल्यांदा स्ट्राईकवर 24-63. वैभव वाव काय बॅटिंग केली वैभव. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. संदीप वर्सेस संदीप अशी लढाई बघतो आपण. आपल्या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक संदीप सर. दरम्यान ज्ञानेश्वर सरांचं स्वागत करूया. माळशिरस अर्थात आपण बघितलं की ॲग्री योद्धा माळशिरस. ज्ञानेश सर वेलकम. ॲग्री योद्धा माळशिरस विरुद्ध नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स असा सामना आहे. यानंतर कॅप्टन दोघंही या ठिकाणी टॉस स्पॉटला उपस्थित राहायचंय. चांगला चेंडू रनआउट. खतरा मात्र या ठिकाणी संदीप सरांना बाद व्हावं लागेल तिथे. रनआउट स्वरूपात बाद. धावचीत. धक्का अजून एक बसलाय आणि या ठिकाणी 109 वरती 4. किती चेंडू शिल्लक आहे सूरज. लास्ट गो 109 टोटल. आणि पुढील सामन्याचा टॉस होतोय. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स कॅप्टन यायचं. इकडे ॲग्री योद्धा कॅप्टन उपस्थित राहिलेले आहेत. नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स कॅप्टन लवकर या. सूरज देशमुख यांच्याकडून सचिननं षटकार या चेंडूवर मारला तर 101.
चला तर शेवट चेंडूवर रनआउट विकेट. धाव नाहीये मिळणार. 109 झाला. 110चं लक्ष टार्गेट. टॉस घेतो आपण. गणेशचं स्वागत करू, अर्थात आपल्या पंढरपूरचा ॲडम झंपा. वेलकम गणेश चव्हाण. विनंती आहे कॅप्टन, चला नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स कॅप्टन. आपण प्लीज आपल्या शोभास्ते टॉस करूया. या नॉर्थ सोलापूर स्ट्रायकर्स अँड गॅनेश सर या प्लीज. शिर्के सर आणि शिर्के मॅडम या प्लीज. जरा आपल्या शोभास्ते टॉस घेऊ आपण. नॉर्थ सोलापूर. शिर्के सर मॅडमचं स्वागत करू या ठिकाणी. त्यांच्या नॉर्थ सोलापूरचे कॅप्टन सर वाळके सर या ठिकाणी उपस्थित आहे. कोण बोलेल? तुम्ही बोलताय? नॉर्थ सोलापूरचे कॅप्टन बोलतील. ठीक आहे, आपण हवे तोडूया. शिर्के मॅडमच्या शोभास्ते या ठिकाणी टाकूया. आता हवेत स्पिन अप करूया. कॉइन हेड्स इज द कॉल. हेड आलेला आहे. क्या बात आहे. कॅप्टन नॉर्थ सोलापूर टॉस जिंकला. तुम्ही टॉस जिंकून निर्णय काय घेताय? बॅटिंग. वी विल बॅट फर्स्ट. बॅटिंग करूया या ठिकाणी. आणि बॅटिंग घेण्यामागे कारण काय आणि किती धावा लावूया? धावा तर सर आता मी बघतोय तर 100च्या वर सगळे मॅचेस गेलेले आहेत. त्याच्यानंतर आमचा पण ट्राय राहील की आम्ही 100च्या वर स्कोर करूयात. आणि आतापर्यंत सगळ्या मॅचेस झाल्या ते चेजिंगसाठी थोडेसे टफ राहिलेले आहेत. त्यामुळे तो ॲडव्हान्टेज घेण्यासाठी आम्ही बॅटिंग पहिली करतो. म्हणजे मैदानाचा या ठिकाणी फायदा घ्यायचा. या ठिकाणी जी परिस्थिती आहे त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न आहे. हो नक्कीच सर. एकूण बघितलं तर एक टीम बद्दल, कॉम्बिनेशन बद्दल काय सांगाल थोडक्यात? सर आमची बॅटिंग खूप डीप आहे. त्यामुळं तो ॲडव्हान्टेज आम्हाला घेण्यासाठी पहिली बॅटिंग करणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहील. कारण आम्ही जर सेकंड बॅटिंगला आलो आणि ती जर मॅच आम्ही 4 ओव्हरमध्ये जिंकलो तर 6 ओव्हरचा ॲडव्हान्टेज आम्हाला मिळणार नाही. फुल 6 ओव्हर बॅटिंग करण्यासाठी आम्हाला पहिली बॅटिंग घेणं खूप गरजेचं आहे. स्पर्धा या ठिकाणी नक्कीच खेळण्यासाठी आपण नॉर्थ सोलापूर इथून आलाय आणि इथं आल्यानंतर कसा वाटला फील, कसं वाटलं नियोजन? अगदी पहिला प्रयत्न आहे आपला या ठिकाणी पंढरपूर कृषी चषक. खूप छान वाटतं सर. सोलापूर जिल्ह्यातून सगळ्या भागातून लोक इथं आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या फील्डचे Batting नाव सांगा लोक please. थोडासा जोश वाढलेला आहे. आणि आपण एका तालुक्यातून आलेलो आहे. आपल्या विरुद्ध आपला तालुका आपल्या नाव सांगा. त्यामुळं चुरस अजून थोडी वाढलेली आहे. एकूणच मजा येईल या सामन्यामध्ये नक्की. सर थँक्यू. शुभेच्छा असतील कॅप्टन तुम्हाला. कॅप्टन ॲग्री होता. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस गमावल्याचं दुःख आहे का? नाही नाही, अजिबात दुःख नाही आहे. आम्हाला टॉस जिंकून पण फिल्डिंगच घ्यायची होती. आम्हाला आमच्याकडे तशी बॉलिंग डीपमध्ये आहे. आणि ठीक आहे, म्हणजे आता सकाळपासून मी सामने बघितले 100+ स्कोअर झाला आहे. पण तशी बॉलिंग लाईन पण समोरची तशीच होती. बॅटरचं नाव सांगा प्लीज. नक्कीच आम्ही त्यांना 70-75 पर्यंत थांबवू, 100% थांबवू. एकूण पाहिलं तर जर पहिल्यांदा तुम्ही बॅटिंग केली असते तर काय तुम्ही पण 100+ जायचा विचार केला असता? 100%. एकूण आता बघायचंय की निश्चित तुम्हाला प्रथम बॉलिंग करायची आहे आणि आता तिसरा सामना आपण बघतोय. मागील 2 सामने टफ गेले. थँक्यू. तर इथं तुमचं कॉम्बिनेशन कसा जोडायचा प्रयत्न कराल?
नगरसेवक आदरणीय महादेव धोत्रे साहेब यांचे इथं आगमन होते. त्यांचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वेलकम. मध्ये बरेचसे बघितले तर प्रोफेशनल खेळाडू तुमच्याकडे ज्ञानेश्वर असतील, आणखी असतील, तुम्ही असाल, तर त्याचा लाभ इथं नक्कीच होईल. 100%. आता तुम्ही बघताय, ज्ञानेश्वरांना बघताय, केला बघताय, आणि तुम्हाला त्यांचा खेळ माहीत आहे, त्याच्यामुळे 100% आम्ही त्यांना 70च्या आत रोखूयात, काय अडचण. एकूण जर बघितला तर हा दोस्ताना माहोल, अतिशय फ्रेंडली फील या स्पर्धेमध्ये, आणि अगदी आपण बघतोय दररोजच्या वर्कमधून, कामामधून, व्यस्त वेळापत्रकातून या ठिकाणी थोडंसं बाजूला येऊन एक एन्जॉय या स्पर्धेच्या माध्यमातून. नावं सांगा please. त्यांची सर्व टीम, त्यांचा हे प्रयत्न नक्कीच कसा फील आहे, त्यांच्याबद्दल काय? नक्कीच त्यांनी खरंच चांगलं केलंय. असे आपल्या ॲग्रीचे कधीच टुर्नामेंट कुठं भरले नव्हत्या. एकदा सोलापूरला झालं होतं, पण त्यांनी ते लिमिटेड सोलापूरसाठी ठेवलं होतं. पण कृपया बॅटरीची नावं सांगा. चांगली केली, त्यामुळे आता नक्कीच इथून पुढे प्रत्येक ठिकाणी ॲग्रीचे सामने तुम्हाला बघायला मिळतील. आणि यातून काय झालं, एक प्रोत्साहन मिळालं सगळ्या टीमला की बाबा ॲग्रीमध्ये पण एवढे खेळाडू खेळणारे आहेत, हे एक सोलापूर जिल्ह्यात कळालं. आता सोलापूर जिल्ह्यात जिल्हा व्यतिरिक्त कुठेही सामने झाले तरी बाबा ह्यातून पण एक 2-3 टीम चांगल्या काढून आपण बाहेर जाऊन खेळू शकतो. हे चांगलं केलं त्यांनी. संदीप सरांचं वगैरे खरंच म्हणजे पंढरपूरची जी कोर कमिटी आहे ना, त्यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी एकत्र यायची संधी दिली आम्हाला. नक्कीच. आणि 2 दिवस एन्जॉय करूया, धमाल करूया. पुढे तुमच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. ठीक आहे सर, ओके. चला तर मी विनंती करेन सर्व मान्यवरांना, आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. आणि दोन्ही कॅप्टनचं मनोगत ऐकलंय. सामना नंबर 4चा मात्र तो टॉस होता. आता आपण बघतोय मैदानामध्ये या ठिकाणी की सामना नंबर 3चा रन चेस आहे 110चा. जाऊया वीरेश सरांकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थैंक यू चाचा. बिल्कुल दूसरी इनिंग का खेल शुरू हो चुका है. पहला ओवर इस वक्त जारी है. 8 रन बने हैं फिलहाल. 2 बैक टू बैक चौके आ चुके हैं बल्लेबाज निखिल के बल्ले से. निखिल वहीं पे गेंदबाजी करने के लिए वहां पर तैयार होंगे. शंकर राउत गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए सामने है बल्लेबाज निखिल. आक्रमण किया इस बार निखिल ने, फिर से पंच लगा दिया. इस बार पुल नहीं, पावरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल स्ट्रोक निकलता हुआ और एक तगड़ा चौका वहां पर. गेंद बिल्कुल मैदान से बाहर जा रही है 4 रन के लिए. विरेश सर मी थांबवतोय जरा, कारण माननीय सन्माननीय विद्यमान नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके सहर्ष स्वागत करूया. आणि आपल्या पंढरपूर कृषी चषक 2026च्या वतीने माननीय बॉस यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करेन माननीय मेंबर बॉस, प्लीज आपण हा सन्मान स्वीकारावा. माननीय श्रीयुक्त महादेव धोत्रे साहेब बॉस यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. विनोद साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पंढरपूर पोलीस वेलकम. तर माननीय श्रीयुक्त पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. तो मात्र या ठिकाणी आदरणीय सन्माननीय महादेवजी धोत्रे साहेब, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बॉस, विद्यमान नगरसेवक, नगरपालिका पंढरपूर, पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शाल या ठिकाणी नक्कीच गुलाबाचं फूल आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन आपण बॉस यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. खूप खूप धन्यवाद बॉस, आपण हा सन्मान मोठ्या मनाने स्वीकारला. थँक्यू सो मच. जाऊया वीरेश सर मैदानामध्ये. पुढील खेळ पाहूया. 13 नाबाद आणि शेवट चेंडू या ठिकाणी पहिल्या षटकाचा. बिल्कुल पहले ओवर के अंतिम गेंद है. लक्ष्य बिल्कुल 110 रन 113 बनाने जीतने के लिए 110 का टारगेट मिला है इस मुकाबले में. फिलहाल पीछा कर रही है इस बार न्यूट्रिशन मास्टर सोलापुर की टीम. इस मुकाबले में 13 बने. दूसरा ओवर पहला ओवर प्रगति पर है. अंतिम गेंद इस ओवर की. राइट आर्म और 2 विकेट से राउंड विकेट से आते, माफ करना, वहां पर गेंद को बढ़ाया आसान के क्षेत्र में. फील्डर पीछे तैनात है. मिड विकेट की दिशा में गेंद को रोका जा रहा है. जब तक रोक पाते सिंगल रन देने का समय बल्लेबाजों के पास मौजूद था. और इसी सिंगल के साथ ओवर की समाप्ति हो रही है. पहले ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है. न्यूट्रिशन मास्टर्स टीम इस वक्त 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान के. निखिल बहुते बिल्कुल 13 रन बनाकर कैलाश पाकरे बना केवल 1 रन बनाकर. ओवर समाप्त हो चुका है. शंकर राउत ने पहला ओवर फेंका जिसमें 14 रन आए पहले ओवर में. ओवर की समाप्ति हो रही है. 5 ओवर बचे हैं. कुल मिलाकर 30 गेंदों का खेल बचा है. जीतने के लिए बिल्कुल 96 रनों की तलाश है इस मुकाबले को जीतने के लिए. पंढरपुर कृषि चषक
टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2024 ये क्रिकेट का रोमांच बरकरार है। पहला दिन और ये दूसरा मुकाबला इस वक्त चल रहा है। संदीप कुसेकर ये भी एक जबरदस्त सोलापुर एसपीएल प्रीमियर लीग के ऑर्गेनाइजर संदीप कुसेकर सर आज खिलाड़ी के रूप में देखने को मिलेगा इनको। हम गेंदबाज तैयार, वहां पर गेंदबाजी व्यक्तिगत कोटि का दूसरा और सुनी का दूसरा लेकर उल्टास गेंद को मोड़ दिया है पीछे फील्डर। गेंद को बहुत जबरदस्त फील्डिंग का एफर्ट्स वहां पर, बहुत बढ़िया फील्डिंग है। 3 रन कम से कम अपनी टीम के लिए वहां पर बचा है फील्डिंग में। जब तक गेंद को रोका जाता है बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर लिया। रन संख्या सिंगल के साथ आगे बढ़ती हुई 15 की ओर पर पारी का दूसरा ओवर इस वक्त चल रहा है। 95 रन बनाने यहां से जीतने के लिए 29 गेंदें कुल मिलाकर शेष है इस मुकाबले में। गेंदबाज फिर से तैयार सचिन पाटिल। उल्टास गेंद फिर से प्रहार किया इस बार। इस गेंद पर बिल्कुल 6 रन की छाप आ रही है वहां पर। निखिल इज ऑन फायर। निखिल का बल्ला इस वक्त मैदान में बोल रहा है। निखिल का बल्ला इस वक्त मैदान में गरज रहा है और बरस रहा है। बिल्कुल इसी की दरकार है, जरूरत है टीम को। आक्रामक प्रहार निकला 6 रन के लिए। रन संख्या आगे बढ़ रही है इसी 6 की मदद से। 21 रन की ऊपर लक्ष्य 110 बनाने 21 बन चुके हैं। दूसरा ओवर इस वक्त चल रहा है। गेंदबाजी सचिन पाटिल इस वक्त करते हुए निखिल बोलते 19 रन बनाकर 2 शानदार छक्के और 1 खूबसूरत चौका उनके बल्ले से देखने को मिला है। सुपर नॉकआउट के ये मुकाबले हैं। फुल टॉस गेंद थी, टाइमिंग ठीक तरह से हो नहीं पाई। फील्डर पीछे तैनात थे। लॉन्ग ऑफ क्षेत्र में क्या छूटा वहां पर 2 रन मुकम्मल कर लिया बल्लेबाज निखिल ने। 2 रन का इजाफा था स्कोर में। 23 रन 23 जमा। दूसरा ओवर चल रहा टूर्नामेंट का बिल्कुल पहले क्रमांक के लिए मेगा बम्पर प्राइज की इनाम राशि 31,000 रुपए की इनाम राशि। दूसरे क्रमांक के लिए 21,000 रुपए का कैश प्राइज का इनाम और ट्रॉफी। तीसरे क्रमांक के लिए 15,000 रुपए की इनाम राशि इस टूर्नामेंट के लिए दी जा रही है। और ये आज का पहला दिन है। पहले दिन का ये बिल्कुल इस वक्त तीसरा मुकाबला चल रहा है। बल्लेबाज तैयार नहीं थे वहां पर। निखिल इनको खेलने के लिए डेड बॉल का इशारा आएगा वहां पर। 23 रन पारी का दूसरा ओवर इस वक्त न्यूट्रिशन मास्टर लक्ष्य का पीछा कर रही है इस मुकाबले में। निखिल स्ट्राइक पर था। कृपया सचिन मेलगेसर यांचे विधा आगमन होते त्यांचे देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या कमिटीच्या माध्यमातून आपण देखील विनंती असेल की कृपया आपण स्टेजकडे स्थानपन्न व्हायचं, स्टेज व्हायचं। गेंदबाज बिल्कुल तैयार वहां पर सचिन पाटिल। पलटास गेंद पे आक्रमण किया है। गेंद गैप में जा रही है वाइड स्लॉन्ग ऑन। गेंद मैदान से 27 के ऊपर 27 के ऊपर आक्रमक शुरुआत देने में दोनों ही बल्लेबाज इस वक्त बिल्कुल प्रयास जारी है। दोनों ही बल्लेबाजों के द्वारा निखिल 25 रन बनाकर 9 गेंदों में 2 छक्के और 2 शानदार छक्के लगा चुके हैं। 277 का स्ट्राइक रेट उनके बल्लेबाज में, यानी क्षमता है, काबिलियत है। मंच पर यहां पर दिखाना पड़ेगा अपनी काबिलियत और हुनर का। 27 बगैर किसी विकेट के नुकसान के। बॉल का अंपायर वरुण सर, बॉल का अथर्व देशमाने वहां पर बिल्कुल मुख्य अंपायर। स्कोरलिंग अंपायर हमारे डांसिंग अंपायर सोलापुर के मशहूर अंपायर वरुण बुर्ला सर जुड़े हैं यहां से आज के दिन से इस टूर्नामेंट के लिए। फिलहाल 27 बने हैं। अंतिम गेंदबाजी शेष है। इस ओवर की गेंदबाजी करेंगे अच्छी गेंद। फिर से गेंद को खेला, इस बार मिड विकेट की दिशा में निकल रही है गेंद। फील्डर जब तक गेंद को फील कर लेते हैं दूसरे के लिए पलटे हैं बल्लेबाज और 2 रन मुकम्मल किया जाता है। ओवर इसी के साथ पूरा हो रहा है। 2 ओवर की समाप्ति हो रही है। रन संख्या फास्ट चालू द मैच।
तो बिल्कुल इनाम आ चुका है गेंदबाज संदीप सर के लिए। अगर विकेट लेते हैं हर एक विकेट के लिए 101 रुपए का इनाम गणेश घाड़गे सर इनके ओर से उनके लिए ये इनाम घोषित हो चुका है। संदीप सर जो कि एक टूर्नामेंट के भी यहाँ पर कमेटी के मेंबर्स है, उन्होंने ये बिल्कुल उनके संकल्पना और सभी कमेटी मेंबर्स की ओर से ये यादगार टूर्नामेंट पंढरपुर कृषि चषक का आज आगाज हो चुका है, शुभारंभ हो चुका है। नया साल है, नया शुभारंभ है, आरंभ है, प्रारंभ है। पंढरपुर कृषि चषक 2026 का ये आज का पहला दिन है। पहले दिन का तीसरा मुकाबला इस वक्त चल रहा है, न्यूट्रिशन मास्टर वर्सेस पंडरी वॉरियर्स के बीच में यह मुकाबला। पहले पंडरी वॉरियर्स टीम ने बल्लेबाजी की, 109 बनाए, 110 का लक्ष्य दिया और उसी का पीछा करते हुए न्यूट्रिशन मास्टर्स की टीम 30 रन बना रही है। तीसरा ओवर इस वक्त शुरू हो चुका है। जेवणाची व्यवस्था मात्र सुरू झालेल्या ज्या खेळाडूंना जेवण करायचं त्या खेळाडूंनी जेवण करणं घेऊ शकता, भोजनाचा आस्वाद घेऊ शकता। गेंदबाज तैयार संदीप, और बढ़िया प्रहार निकला है, बॉलर में गेंद निकली तीर की तरह सीधा स्ट्रोक निकला है। खराब फील्डिंग का प्रदर्शन, वहां पर रोकना चाहिए था, गेंद को नहीं रोक पाए फील्डर। चौका मिल रहा मोहित के लिए, रन संख्या 4 के साथ आगे बढ़ रही है। रन संख्या इसी वक्त पहुंचती हुई 34 की पर 34 रन, 34 धावा समीकरण यहां से 22 गेंदें बची है जीतने के लिए। बिल्कुल 76 रनों की तलाश है, 22 चौवालीस 76 धावांची गरज आहे। षटक क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या प्रगतीवर आहे। पाहूया, खेळ थोडासा थांबलाय परंतु खेळ थांबू नका। पंचांना विनंती असेल की आपलं टायमिंग खूप महत्वाचं आहे, एक एक क्षण एक एक सेकंड फार महत्वाचा। सीताराम ट्रेडिंग कंपनी जुना कराड नाका त्या बाजूला जेवणाची व्यवस्था आहे। कुपन घ्या, कोरबू सरांकडून आपण कुपन्स घ्या आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी जेवण करून या, अशी विनंती आहे इथल्या सर्व आपल्या सहभागी खेळाडूंना संघांना असेल। चला तर आपण बघतो 22 चेंडूमध्ये 76 धावांची गरज आहे। समीकरण या ठिकाणी 22 चेंडू 76 75 22 चेंडू आणि 75 समीकरण या ठिकाणी। स्ट्रायकिंग एंड वरती निखिल मोहिते, नॉन स्ट्राईकला कैलास पाखरी आहे आणि आणखी काही मात्र बदल इथं। एक धाव मिळते, 36 झाला। कैलास पाखरे नॉन स्ट्रायकिंग होऊन स्ट्रायकिंग एंडवर आता निखिल मोहित यांची मात्र बॅट गरजते मैदानात, प्रतिकार करते मैदानात। 12 चेंडूत 32 धावा काढून नाबाद तो आहे। तर कैलास पाखरे यांची साथ चांगली मिळणं गरजेचे राहील। लेफ्ट हँड बॅटर 3 चेंडूवरती 3 धावा काढून नाबाद। न्यूट्रिशन मास्टर गोलंदाजी करताना संदीप नालंदवार, आपल्या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक। आडव्या बॅटचा टोला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दरम्यान मारला फटका, फील्डर तैनात तिथे, चांगली फिल्डिंग पंढरी वॉरियर्स द्वारा। पंढरी वॉरियर्सनं नोंदवलेल्या अगदी 109 धावा हे मोठं आव्हान सजवलंय आणि या मोठ्या आव्हानाचा अगदी पहाडाचा पाठला करताना दबाव तर नक्कीच असणार आहे। या ठिकाणी बघितलं तर निश्चितच प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाने आतापर्यंत बाजी मारलेली आहे। हा काय पाहूया, डिफ्लेक्ट करायचा होता फाईन लेग एरियात, चेंडू विकेट किपरनं पकडलाय पाठीमागं आणि डॉट बॉल आलाय। 2.4 षटकाच्या नंतर 37 धावा नाबाद। आपल्या व्यस्त कार्यक्रमातून दररोजच्या धावपळीतून माल आलाय, माल गेलाय, माल उतरलाय, माल चढवायचा आहे, माल द्यायचा आहे, माल घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी, बिलं घ्यायच्या बिलं द्यायच्या, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शिर्के साहेब थोडंसं आपण 2 दिवस क्रिकेटमध्ये जीवन जगणार आहे। अप्रतिम मात्र या ठिकाणी गोलंदाजी, क्या बात है मिस्टर संदीप सर, आपल्या स्पर्धेच्या मुख्य संयोजकांपैकी एक, पंढरी वॉरियर्सचे कॅप्टन मात्र या ठिकाणी लिडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानामध्ये या ठिकाणी इम्प्रेशन।
न्यूट्रिशन्स मास्टरला 37 पर्यंत मजल मारता आली. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि रेल्वे मैदानावरती या ठिकाणी निश्चित आपण हा मैदानात आजच्या दिवसाचा 3रा सामना अनुभवतोय. चला समीकरण बघतोय 18 चेंडू 73. इस वक्त तो ऐसा लग रहा है भाई पंढरी वॉरियर से ही है बेहतर. पाहिजे 18 चेंडू मध्ये 73, मात्र 14 चेंडू मध्ये 32 करायचंय. 32 करून निखिल मोहिते स्ट्राईकवर आता, परंतु स्ट्राईक बदलली जाईल मला वाटतंय. यस, कैलास पाखरे या ठिकाणी येथील स्ट्राईक वरती. न्यूट्रिशन्स मास्टर तर गोलंदाज या ठिकाणी राहतील शंकर राऊत. अठरा चेंडू मध्ये 73 धावा. समीकरण या ठिकाणी अवघड आहे, अशक्य मात्र नक्कीच नसेल. फायनल क्षेत्रात चेंडू प्लेस केलाय. बॅक फुटवरती पुल, चेंडू गोल, गॅप मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू अगदी बाउंड्रीच्या बाहेर काढलाय. कडक प्रहार आणि या ठिकाणी जबरदस्त प्लेसमेंटचा हा पंढरी कृषी चषक चौकार. एक्केचाळीस धावा टोटल होतो या ठिकाणी स्कोर. 17 चेंडू 69 पाहिजे आहे. 17 चेंडू 69. शंकर राऊत पहिलं षटक त्यांनी मात्र अगदी 14 धावाचं टाकलेलं होतं. या षटकाच्या पहिल्या चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट बॉल. गुड. एक्केचाळीस धावा नाबाद. सुरुवात या ठिकाणी सलामी जोडीने दिलेली चांगली, परंतु वेग धावांचा वाढवायला पाहिजे. आक्रमक खेळावं लागेल. चौकार षटकाराची गरज, परंतु बॉलिंग साइड मात्र या ठिकाणी आपलं काम चोख बजावताना दिसत आहे. नियंत्रित, कंजूस, अतिशय योजनाबद्ध अशी गोलंदाजी त्यांच्याकडून मैदानामध्ये चाललेली आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. गोलंदाज अच्छा, चला बॅट्समन लवकर यायचं आहे आणि बॅट्समन मात्र या ठिकाणी काहीच आपण बघतोय की स्वयंघोषित आउट ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीनं माघारी जात आहेत. प्लेइंग 11ची लिस्ट देण्यासाठी जे जे फॉर्म आहेत ते द्या प्लीज. 41 वरती 3.3 षटकाच्या खेळानंतर न्यूट्रिशन्स मास्टर 15 चेंडूमध्ये 69 धावांची गरज आहे. चौके कम छक्के ज्यादा. चला स्पीड ठेवा, वेळ वाया घालवू नका. गोलंदाजी करताना आपण गोलंदाज बघतोय या ठिकाणी शंकर राऊत. नमस्कार. दरम्यान फटका चांगला आहे. गॅप मिळतोय का? बीट केले मिस. शॉर्ट मिड विकेटला मात्र काय अफलातून फिल्डिंग आहे. ओहो मिस्टर टाइगर, क्या बात है. टाइगर टाइगर की तरह बिल्कुल भी झपट गए गेंद पर. एमडी ज्यांना टायगर म्हणून ओळखतो आपण. तर बघा, आपण कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व हे, मग व्यापारी असतील किंवा सेल्समन असतील, सेल्स एक्झिक्युटिव्ह असतील किंवा आणखी बरंच काय, तर त्या ठिकाणी आपण सहज आपल्याला वाटतं की बाबा निश्चितच एवढं काही नसणार आहे, परंतु तसं नाही आहे. इथून बघा तसं नाही आहे. इथं मात्र नक्कीच मैदान प्रत्येक जण गाजवतोय आणि असं वाटतंय हे निश्चितच एक प्रोफेशनल खेळाडू आहेत की काय. जबरदस्त या ठिकाणी खेळ प्रत्येक संघाकडून.
अगदी प्रोफेशनल सामन्यांमध्ये, प्रोफेशनल टुर्नामेंट्समध्ये जेवढे चौकार षटकार जात नाही तितकेच चौकार षटकार इथं आपण बघतोय. म्हणजे हम अलग है, हम कुछ अलग है भाई, हे या ठिकाणी दिसतंय. विरेश सर. बिल्कुल, इससे पता चलता है कि ये खिलाड़ी जो है अपना समय देते हैं. सुबह जो प्रैक्टिस का सेशन रहता है उसके लिए ये समय देते हैं, तो जाकर इतने यहाँ पर रन चौके छक्के हम देख रहे हैं, बढ़िया कैचेस देख रहे हैं, बढ़िया फील्डिंग चल रही है, बढ़िया गेंदबाजी भी चल रही है और बल्लेबाज भी प्रहार करते हुए वहां पर नजर आ रहे हैं. फिलहाल स्कोर इस वक्त जा पहुंचा है 44 रन, 44 रन जीतने के लिए 110 का लक्ष्य है. 12 चेंडूमध्ये 66 धावा विरेश सर पाहिजे असतील. प्रत्येक षटकामध्ये मागे या ठिकाणी 33 धावाची आवश्यकता आहे. तर मगाशी संदीप सर सुद्धा म्हटले, मी अगदी प्रत्येक आणि ती जपायचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. कारण बघा आपल्याकडे या ठिकाणी नक्कीच शरीर संपत्ती म्हटल्यानंतर निश्चितच नंबर 1 ला का येते, तर शरीर संपत्ती नसेल तर या ठिकाणी तुमची असलेली तुमच्याकडची संपत्ती तुमच्यासाठी काहीच कामाची नाही आहे. तुमची नातीगोती तुमच्यासाठी काहीच कामाची नाही, तुमचं कुटुंब तुमच्यासाठी काहीच कामाचं नाही आहे. तुमचं जे काय असेल ते अगदी फ्रेंड सर्कल किंवा अन्य काही गोष्टी असतील ते काहीच कामाचं नाही. म्हणजेच तुमच्याकडे तुमचं शरीर चांगलं नसेल तर बाकीच्या गोष्टी शून्य आहे तुमच्यासाठी. तुम्हीच नाही तर बाकी जग तुमच्यासाठी काय कामाचं. म्हणून साठी तुम्हाला शरीर संपत्ती महत्वाची आहे. आणि हा संदेश देण्यासाठी इथं आपल्या पंढरपूर कृषी चषक 2026चं संयोजन आहे. संदीप सर, कोरबू सर, त्यांची सर्व टीम, खूप चांगली कामगिरी. 10 चेंडूमध्ये आता 66 धावाची आवश्यकता आहे न्यूट्रिशन्स मास्टर्सला. न्यूट्रिशन्स मास्टर्सना मात्र या ठिकाणी अगदी न्यूट्रल होऊन खेळावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र बॉलर्स, पंढरी वॉरियरचे बॉलर्स मात्र आपण मला आपलं काम बोला. आमच्या नक्कीच पंढरी वॉरियरचं चांगलं असंच काहीच म्हणताय. म्हणजे प्रयत्न टिचून चाललाय त्यांचा आणि सातत्यानं प्रयत्न तुम्हाला नक्कीच एक दिवस यश मिळवून देतात. पुढे सरसावत. व्हॉट अ शॉट मिस्टर एमडी. शॉट बहुत बड़ी, कडक शॉट, कडक प्रहार. पंढरपूर कृषी चषक षटकार 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. 4.4 षटकानंतर 50 लावलेलं आहे. 8 चेंडू 60 पाहिजे. 8 चेंडू 60 ची वाट मात्र फार बिकट असणार आहे. अगदी समस्यांनी अडचणींनी भरलेली काटोकाट अशी ही वाट. 8 चेंडू 60, कारण 8 सका 48 पर्यंत मजल मारता येऊ शकते. 8 सका 48 करायचे 60. वरच्या धावांचं काय हे मात्र अवघड असणार आहे. और राजेश माने स्वागत करूया. पेनूरचा पट्टा, वेलकम. छोटा पॅकेट बडा धमाका. एक व्यावसायिक क्रिकेटर, प्रोफेशनल क्रिकेटर दिसणार आहेत आपल्याला. तसेच विकी काळे साहेब यांचं सुद्धा स्वागत आपण करूया. उलटा फटका डीप बॅकफुट पॉइंटच्या दिशेला. तिकडे मात्र नक्की क्षेत्ररक्षक कुणीच नाही. बाउंड्री पार जाईल चेंडू. 4 धावा मिळतील. पंढरपूर कृषी चषक चौकार लाभतो इथे. 5वं षटक अंतिम चेंडू बाकी असताना विरेश सर 54 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 56 करायचं आता. 7 चेंडू 56. नशिबाची साथ, दैवाची साथ फार गरजेची असेल या ठिकाणी. 7-56च्या प्रवासात काय होईल पाहूया. आणि जर बघितलं तसं तर महज एक औपचारिकता शिल्लक राहिली असणार आहे असे एका दृष्टीनं आपल्याला बघायचं आहे किंवा दिसतं आहे, वाटतं आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरवर कुठली गोष्ट अवलंबून नसते. तर बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, विभागामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी केली आणि ती निश्चितच पंढरी वॉरियर्सच्या संघानं. न्यूट्रिशन्स मास्टर्स आर स्ट्रगलिंग इन द मिडल. 6 deliveries to go and 55 more runs need to win. It's very difficult task. Little bit very close to impossible, but not impossible actually. 55 for 1 and more 55 to win. चला थोडासा स्पीड वाढवा. स्पीड अप प्लीज. विरे सर 7 चेंडू 55.
काय वाटतंय निश्चितच यापुढे? बिल्कुल मैच की औपचारिकता बची है बची है इस मुकाबले में। न्यूट्रिशन मास्टर्स टीम इस मुकाबले को आप यहाँ से जीत नहीं पाएगी। जीत की राह पर बिल्कुल अपने और एक कदम वहां पर बढ़ाने का काम पंडरी वॉरियर्स टीम इस मुकाबले में जीत की राह पर है। गेंदबाजी करने के लिए अंतिम ओवर लेकर अपने कोटे का बिल्कुल पहला ओवर लेकर वैभव गेंदबाजी करेंगे। राउंड विकेट से कदमों का इस्तेमाल किया, हल्की सी चहलकदमी की थी, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को मिड विकेट की दिशा में घुमा दिया। गेंद को जब तक रोका जाता है सिंगल मिल जाएगा। बल्लेबाज रन नहीं लिया, वहां पर डॉट गिरा रही है। चलिए जानते हैं बल्लेबाजी मुकाबला यहां से जीत पाना मुश्किल है, जीतेंगे नहीं, थोड़ा सा प्रैक्टिस ही कर लेते हैं। चलिए असी के फिर से प्रहार किया है, इस बार भी बिल्कुल इरादा नहीं है मन में ना रन लेना है। डॉट गेंद आ रही है फिर से एक बार दूसरी के अंदर डॉट इस अंतिम ओवर की 55-55 रन, एक विकेट के नुकसान पर 4 गेंदें केवल बची है। मैच की मैच औपचारिकता बची है इस मुकाबले की। इसके बाद मुकाबला होगा, काफी जबरदस्त मुकाबला मर्सिडीज वर्सेस नॉर्थ उत्तर सोलापुर के बीच में। टॉस वहां पर नॉर्थ उत्तर सोलापुर टीम ने जीता है। गेंदबाज तैयार वहां पर तेज तर्रार गेंद थी, गेंद को गैदर किया जाता हुआ विकेट कीपर ने गेंद को रोका, वहां पर नतीजा रुकावा। स्कोर 61 रन के ऊपर। जेवणाची भोजनाची मात्र व्यवस्था सुरू आहे, आपण कुपन कोरबुसरांकडे घेऊ शकता। भोजनाचा आस्वाद घ्या, भोजन सुरू झालेलं आहे। सर्व खेळाडू आणि कमिटी मेंबर्स असतील कुपन कोरबुसरा यांना आपण संपर्क करा। बाळ डोंगरे, तुम्हाला कुपन पाहिजे का? कोरबू सरांची भेट घ्या। कोरबू सर, हा कोरबू सर बघा, व्हाईट शर्ट कोरबू सर, पलीकडे सप्तरंगी झेंडा आपल्या डाव्या बाजूला। बाळासाहेब तुम्ही तिकडून घ्या कुपन। वेळ आहे मग थोडंसं